सारं तिखट तिखट खाऊन ना सारं तोंडनं असं कसं तरी झालं. काहीतरी गोड खायची इच्छा होऊन राहिली. सागरजीले सांगतो आणि आईले बनवायला लावतो. असा शिरा बनवायला लावतो. सागरजीला सांगतो त्याच्या आईले बनवायला लावाले. मस्त शिरा आज मला थोडंसं चांगलंच वाटून राहिलं म्हणा आता. तरी पण मी 2-3 दिवस काही उठतच नाही आता. लय कामं घेतले मायाकडून. ह्यावाल्या आईनं लय कामं घेतले माझ्या सासूनं मायाकडून. सारी बिमार पडून घेतली. बिमार पडून झाले. आता मी ना अजून मला बरं तर वाटून राहिलं पण मी उठतच नाही आता 2-3 दिवस अजून. म्हणजे कर म्हणा बुडीली. राणे ताप गीप नाही आहे आता तुले? ताप गीप सगळं उतरलं आता नाही? 2-3 दिवस झाले तर ताप नाही आहे ना आता? तुले बरं वाटते ना तुले? हो ना सागरजी, बरं गिरं आहे. मला ताप गीप नाही आहे पण अजून शक्तीच नाही आली माझ्या अंगात. असं म्हणजे विकनेसपणा जाणून राहिली का नाही त्याच्यामुळे. बाकी काही नाही. ताप गीप गेला माझ्या आता. ताप गीप नाही आहे. ताप बरं वाटते ना मला आता. बरं वाटून राहिलं मला. फक्त उठाले थोडा त्रास होते अजून. 2-3 दिवस वाटत नाही मला असं म्हणजे ताकद येईन म्हणून. सलाईन दिले ना 2 डॉक्टरना. डॉक्टर तर म्हणे विकनेस पण चालली जाते म्हणे. सलाईन घेतल्यानं बरं वाटन म्हणे. तुला अजून बरं वाटतच आहे? एक काम करतो, फ्रूट घेऊन येऊ का काही बाहेरून? त्यांना थोडंसं बरं वाटन, ताकद येईन. जेवण बी तर व्यवस्थित करतो ना आता तू? बरंच तर आहे तुला आता? हो बरं आहे ना मला सागरजी. बरं आहे मला. जेवण घेऊन हो करतो ना. ते औषध घेऊ सारं हे झालं ना जी. तर ते अंग चालून नाही राहिलं म्हणजे उठणुशा नाही वाटत. असं अंग असं म्हणजे विकनेसपणा जाणून राहिली. बाकी काही नाही आहे. तुम्ही म्हणाल तर उठतो बा मी. उठतो, आंघोळ पाणी करतो आणि कामं बिमं करतो लागेच. नाही सध्या सुटू नको. 2-3 दिवस झोपून राहाय चांगली. आराम कर. मग उठलं म्हणजे आहेच काम करणं आहे ना. आई आता करते नाही तर तू काय कर, मस्त आराम कर. तुला गलम झाल्यासारखं वाटते म्हणतो ना. संध्याकाळी अजून डॉक्टर तेवढं जाऊ. अजून एखादी सलाईन घेऊन घेऊ. आता कायले घ्यायची जी सलाईन? सागरजी नुसते सलाईनामध्येच पैसे खर्च करता का? राहू दे ना. सलाईन गिलाईन नाही घेत आता मी. लागेच तुम्ही बाहेरून मला खाले काहीतरी घेऊन या. अंगूर झालं तर ॲपल फॅपल असं थोडंसं घेऊन या. पपई त्यानं खाल्ल्यावर मला बरं वाटन. हो तर अजून एखादी सलाईन घेऊन घे ना. विकनेस पता आहे ते अंगात. सलाईन घेऊन घे अजून. नाही ना सागरजी, घेतल्या ना 2 सलाईना अजून. होईन ना बरी. थांब ना 2-3 दिवस होईन ना बरं. आईले सांगा बरं थोडंसं माझ्यासाठी शिरा बनवाले. गोड थोडंसं नुसतं हे वालं तिखट खाऊ ना माझ्या तोंड कडू झालं. थोडासा गोड शिरा बनवायला लावा बरं आईले. 5-6 दिवस झाले पंधरावनाची झोपूनच आहे. कधी उठते कधी नाही तर. माय कणस पाहून राहिली सारी. कोण पाहिले सागऱ्या? डाळ भाजी बनवतो म्हटलं. थोडसा डाळ भाजीचा कुकर लावतो. खाशील ना? डाळ भाजी आवडते ना तुले? खाशील ना? हो खाईन. नाही खाईन. मी काय म्हटलं थोडासा शिरा बनवतो का राणीसाठी? शिरा थोडासा ते गोडवाला शिरा बनवून देईन तिले. काय पागल गिगल झाला का रे तू सागऱ्या? शिऱ्यानं पोट भरणार आहे का तिचं वाला? शिराच खाईन का निसती? औषध घ्या लागते, गोळ्या घ्या लागते. तर ते शिराच खाल्ल्यानं होईन का? चांगली दना जेव म्हणा. चांगली जेवाले आणि बरी होई म्हणा. अजून झालीच नाही का? 5 दिवस झाले तरी तिचा ताप उतरलाच नाही. नाही रात्रीपासूनच ताप कमी आहे तिले. ताप नाही आहे आता. काहीच ताप नाही आहे तिले. ताप कमी आहे. अरे तरी सांगू राहिले मायले तर काय माहित का सांगाले बिन फालतू. हे सागरजी अजबच आहे. मी म्हटलं संध्याकाळी एखादी सलाईन अजून लावायला नेतो. विकनेस पण आहे म्हणते तिले. उठणं नाही होऊन राहिलं म्हणते. विकनेस पण जाणून राहिली म्हणते. तर थोडासा शिरा मिरा खाऊ दे तिले. जेवूशा नाही वाटत म्हणते. तिखट लागते म्हणते सर्व. अजब ताप मी पाहिला नाही बा जिंदगीत. कधी तिले शिरा खायची इच्छा होते, कधी उपमा खायची इच्छा होते. तापात माणसाले तोंडही गोड नाही लागत ना. खाले नाही पात. हिच्याकडून सारं धकून राहिलं. भाजी पोया भात सर्व ताट नेऊन देते नवरा. तर बरोबर वापस येतच नाही त्याच्यातलं. खाली बंद ताट खाली येऊन जाते. हे पाहिलंच नाही मला. तिले ताप आहे का नाही आहे? नाही भाई ताप नाही आहे तिले. पण तिले का नाही ते एवढा मोठा ताप आलता का नाही तर त्याच्यामुळे तिच्या अंगात शक्ती नसन. तू बी नाही का गौस विचार करतो. कायचा विचार करतो रे? आता लगे शिरा खायची इच्छा होऊन राहिली तिले. अजून मग संध्याकाळी अजून काही खायची इच्छा होऊन राहिली. बनवतोस? बनवाले मी नाही बनवत. डाळ भाजी बनवतो मी. भात पोळ्या बनवून राहिली मी. स्वयंपाक खाशील तर काय म्हणा ते, नाही तर नाही म्हणा. सक्काव शिकवते. आणि एवढा साहित्य खायचा तर उठून बनव म्हणा स्वतःच. राणे डाळ भाजी खाजो ना. आता शिरा आहे काही संध्याकाळच्या वेळेस शिरा खातं काय? राहू दे ना शिरा गिरा. मस्त भाजी पोळी भात जेवण कर. म्हणजे थोडीशी अंगात तरतर येते. शक्ती येते अंगात. भाजी पोळी नसतं शक्ती येते. काय ते शिरण मिरण शक्ती येते काय? बुढी वाटलंच मला काही बनवून देणार नाही म्हणून. वाटलंच मला. एवढ्या अंगणीची बुढी आहे का? आणि पोराच्या मतानं ऐकते तरी काय बुढी? खा लागन आता हेच भाजी पोळ्या. जाऊ दे. याच्यासाठी 10 वेळा माझ्या घरी उठून पळतं का सासूच्या चुगल्या सांगितले?
माय जवळ सासूच्या चुगल्या सांगतो, तुले लाज वाटते का नाही व थोडीशी? माई सासू बहिणीले हे देते, माई सासू बहिणीले ते देते, आणि तू मायले न्यू न्यू देत ते नाही व? त्या दिवशी तुझ्या मायनं पुडा नेला तेलाचा, त्या दिवशी आम्हाला का माहित नाही का? दायही देत तू, तांदूळही देत, लपू 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 घेऊन जात. तवा नाही सांगत हो तोंडानं मग का आई मी हे घेऊन गेली मायच्या घरी, आई मी ते घेऊन गेली. त्या माय बापाला न्यू देत नेत तर मी काही म्हणतो का? माय सासूले कस काय माहित माय तेलाचं पाकिट नेला म्हणून? मायवाल्या सासूचं लक्ष होतं का बाई? माय बाई, तुले वाटत असन का मला काही माहित नाही? साऱ्याच गोष्टी माहित पडते. पण मी म्हणतो जाऊ दे जाऊ दे, नेते तर नेऊ दे. हाय माय घरी देवान दिलं तर लय मोठं. जेवढं जाय नाही बिन दे नाही बिन तर माया घरी काही कमी नाही होत बाई. देवानं दिलेलं लय आहे माया घरी. त्या नेल्यानं गेल्यानं काही कमी होऊन राहिलं का? आणि मला शिकवतं का तू माया बहिणीचं? घरानं त्या माय जवळ सांगतं, बाया जवळ सांगतं. तुला लाज वाटते का नाही व थोडीशी? हो रोशनी? आई मी कोणाच जवळ काही नाही सांगितलं जी आई. मी कधी म्हणलं? काहीच तर नाही म्हणलं मी कोणाजवळ. कधी सांगितलं मी कोणाजवळ? तुम्ही काय बोलून राहिल्या? बिचारी नको बनू, बिचारी बनाले मला शिकू नको बाई. त्यापेक्षा जास्त उन्हाळा पावस पाहिले आहे म्हणलं मी. माया बहिणीचा हेवा करत, तिचा राग करत, ते आधी का टोन मुरगडत. काय करते हो त्या घरी येऊन? तू कमाई करून चालून राहिली माया बहिणीले का त्या माय बाप देऊन राहिले हो माया बहिणीले? हो वा, मायवाल्या कमाईचं देतो. मी दोघाही नवरा बायको आमच्या भरोशावर आहे म्हटलं. तू शिकून राहिली का हो मध्ये शिकवाले? काय झालं आई, कोण बोलून राहिली तू अशी? काय झालं, काय केलं तिनं? हे रोशनी माझ्या घरी जाऊन सांगते बबिताच्या घराने निसती सांगाले. आता कूलर तो जुना होता त्या रूम मधला, आता देऊन दिला तिले. तिथं गेली मायच्या घरी. याच्यासाठी जाते का हे बसाले? सासूच्या चुगल्या कराले, सासूच्या बहिणीच्या चुगल्या कराले जाते का हे वाली? आता इथं मला जाणं बंद करू का? आता मी सांग, त्याला बायकोचं जाणं बंद करू का मायच्या घरी? मग मादल्यासारखी कोण राहिली रोशनी तू? जाऊ भेटते तुले तर मादल्यासारखी कोण राहिली का? तुला काही कमी आहे का माझ्या घरी? सर्वच आहे ना माझ्या घरी. मग काय तू याच्या त्याच्या चुगल्या करता? मावले मावशीच्या चुगल्या काय करून राहिली? तिच्या गरिबीचा फायदा उचलून राहिली का? मजा करून राहिली का तिच्या गरिबीचा तू? मी ना काहीच नाही म्हटलं सूरजजी, काहीच नाही म्हटलं मी ना. फक्त कूलर नेऊन दिला असंच म्हटलं होतं मी ना, काहीच नाही म्हटलं. तू या कमाईचा कूलर नेऊन दिला का तू ना? एवढाच चांगला कूलर होता तर तू या रूम मध्ये काऊन ठेवला नाही तू ना? काय रे दुसरा आणायला लावला तू ना नवऱ्याले? हो वा, दुसरा काऊन आणायला लावला तू ना? तो जुना पुराणा कूलर तिले दिला तर त्या डोळ्यात खूपलं का व? नाही मी तसं नाही म्हणलं. नाही आई मी नाही म्हणलं तसं. हे पाय, मादल्यासारखी कोण नको रोशनी. तुला सांगतो माईले तर बरं, पण मला दिसली तू नेतानी त्या दिवशी. त्या मायनं नेले का नाही गहू? गहू नेले का नाही? चुंगडीत भरून नेले ना गहू? अर्धा चुंगडी दिली तू ना. मग तू देतं तर मग माय देतही असं मावशीले तिच्या बहिणीला त्या घरचं देऊन राहिली का ते? देऊन राहिली का त्या घरचं? माय मावशी विषयी काही मनशीन गिनशील ना, तिच्या चुगल्या सांगशील ना, तू याला केस धरून त्या मायच्या घरी नेऊन आपटी आणणारच नाही डबल तुला इथं. आत्ताही सांगतो रोशनी, तुम्ही तुमच्या मनानं केलं ना मग चांगली राह बाई. तुले काहीच कमी नाही आहे इथं. सारखं सुद्धा घर ठेव आमचं वाला आणि तूही राह. आणि मायवाल्या बहिणीच्या चुगल्या करू नको, तुले सांगतो मी. माया बहिणीच्या चुगल्या केलेल्या मला आवडणार नाही आणि मी सहन बी करणार नाही. आणि तुला नाही राहायचं असं ना तर सरळ चालली जाय लागेस. पण माया बहिणीच्या चुगल्या मी खपून घेणार नाही बाई रोशनी, तुले सांगतो मी. वाटत असं माई सासू बोलत नाही. मी जिथं चुकलं ना बाई तिथंच बोलतो. भलती बडबड नाही करत मी बाकीच्या सासू सारखी. तुले नाही कपडेले मनाई करत, नाही कुठं जाले मनाई करत, नाही याले मनाई करत. तरी पण फायदा उचलतो का माय बहीण काऊन खूप ते त्या डोळ्यात राहते ना. शब्द तर कधी बोललीच नाही तिच्यासोबत चांगली. थे आली का लगेच रूम मध्ये उठून पाहिजे, थे आली का लगेच रूम मध्ये उठून पाहिजे. जाऊ द्या बा, नाही बोलत तर नाही बोलत. पण चुगलंय सांगतो माय बहिणीच्या. साऱ्याच गावाला माहित आहे आता मी माय बहिणीला देतो बा म्हणून. तू कोण होय मला अडवणारी? तू खातचा चुपचाप राहत जा. ओके काय नाही नाचून राहिली मायावाल्या. मस्त आहे ना कलर बी मस्त आहे चांगला. आता कपड्याचं बी टेन्शन गेलं जी. श्यामजी बरं झालं तुम्ही तुमच्या जवळचे पैसे टाकले ना. मी ना काही कायले मागितले तर ऑटोमॅटिक मशीन घेऊन आलो आपण, वॉशिंग मशीन. याच्यामध्ये आहे ना कपडे टाकले ना तर धुतल्यावर नाही का आपापच बंद होते ही मशीन. आता काय आणलं माई आहे ना, दोघाही नवरा बायकोनं सोंगाळ्या वानाचे. काय आणलं ना काय नाही, काय होय ना काय नाही तर ते काय होय बाई हे तर वॉशिंग मशीन सारखं दिसून राहिलं. नाही वॉशिंग मशीनच होय. असं भांडे घासारी लावली बाई. आता हे वॉशिंग मशीन धुये नाही कपडे सारेच्या सारे सर्व जणाचे. म्हणजे इले काही काम करायला लागत नाही आणि नेटही लागत नाही. महाराणी जाईन आता आणि ये तिकडून आली का झोपन, जेवण खावण ना इकडून सकाळी जात जाईन. आपले धुतली आंघोळ पाणी का झालं तिचं वालं काम. म्हणजे आता हिचं वालं काम करायचं काही हेच नाही.
म्हणून तर म्हणे मी बंदोबस्त करतो कपड्याचा, मी बंदोबस्त करतो कपड्याचा. इले वॉशिंग मशीन घ्यायची वसन ना. पगारही झाला बाप्पा एवढ्या लवकर हिचं. 8 दिवस तर झाले फक्त कामाला गेली तर. आई कशी आहे वॉशिंग मशीन? घेतली 35,000ची, झाली 35,000ची. ऑटोमॅटिकच आहे. कपडे आपापच धुतले ना तर बंद पडते ते. मस्त आहे ना? हाय हाय बरी आहे. एवढी 35,000ची बापा. एवढे मोठे पैसे ते पेमेंट झालाय का स्वतः? एवढा पेमेंट आहे नाही. तू तर म्हणलं होतं 13,000 रुपये आहे म्हणून. नाही 30,000 रुपये माईने दिले ना, 5,000 रुपये श्यामजीने टाकले. 35,000ची घेतली. हे म्हणे श्यामजी किस्तवर घेऊ. पण मग आई आली होती सोबत तिकडून, तर म्हणे राहू द्या म्हणे, किस्त फिस्त काही नाही, बाबा होते घेऊन घे म्हणे. मग बाबांना नाही ना दिले पैसे. बरं आहे माय, हिची माय पैसे देते बाई इले. हा बरं आहे. आता मग काय ह्या वॉशिंग मशीन मध्ये मग कपडे टाकत जाशील काय होतो व? आणि मग हे आपापत धुते काय मग कपडे? हो, पाणी टाकून द्यायचं, निरमा टाकून द्यायचा, कपडे टाकून द्यायचा, आपापच धुते ते. आणि धुतले ना कपडे, धुवून झाल्यावर आपाप बंदही होते ते. बरं आहे बाप्पा. धुय वॉशिंग मशीनले धुवाले लाव आता कपडे बाप्पा. मोठ्या लोकांची पोरगी आहे बाई, कचकन दिले तिच्या मायबापानं पैसे. पोरीचं किती हित आहे. आणि वॉशिंग मशीन आणली तिनं, भांडे घासायला बाई लावली. आता काय आयती येत जाईन, झोपत जाईन, खात जाईन, रात जाईन. काय करणार? मला आहे बाई काम आता, माय मांग करच लागन मले. माय कोण आहे, मला कोण देते? नाही तर मी स्वयंपाकवाली लावली असती आणि झोपून राहिली असती. पण माय बाप आहे गरीब, आणि गरीब होते म्हणूनच याच्या घरी दिली. मोठे लोक असते तर काय इथं राहिली असती, मी चांगल्या घरी असती, ब्युटी पार्लरवाल्याच्या घरी. मी थोडंसं हळदी कुंकूचं ताट आणा बरं, याची पूजा करा लागन. थोडीशी वस्तू आणली तर आणतो ना. पूजा करा लागते का पैसे येतात त्याची? मशीन असतो पूजा करा लागते. वहिनी घेऊन ये ना, लावून देऊ थोडंसं हळदी कुंकू, पूजा गिजा करून घेऊ. बरं बापा आणतो. पेढे गिडे आणले काय? मग पेढे आणले? आणले पेढे आणले. आणा तुम्ही ताट आणा. आमची ताईला खुशी नाही झाली आम्ही वॉशिंग मशीन आणली तर. आता दोघीचे काम हलके झाले पाहिजे म्हणून मी आणली, जी त्याच्यावरही नाही पडलं पाहिजे. आता त्याला काय सकाळी संध्याकाळी फक्त स्वयंपाक करणे आहे. आता कपडे याच्यातच होते धुणं, भांडेवाली आहे, फरची पुसते ते मी झाडून देत जाई. अजून काय करू? मी माझ्यासोबत बोलूनही नाही राहिले व्यवस्थित. तू नको टेन्शन घेऊ सीता, होते धीरे बरोबर. तू नको टेन्शन घेऊ. बाई मोठे मोठे आलू आणले व आपल्या राहुलच्या बाबानं. 5 किलोचे चिप्स बनवीन म्हटलं, पण एक जण सोबती पाहिजे ना चिप्स बनवाले. चंदा बनवू लागशील का? येशील का संध्याकाळी? थोडेसे चिप्स पाडू लागले बिचारे, एकटीकडून होणार नाही हो मायवाल्या. 30 रुपये किलोनं आणले जी चिप्सची अंताबाई. 30 का काहीतरी रुपये किलोनं आणले बाई राणीच्या बाबानं. काहून तुला आणायचे होते का? मला आणायचे आहे. देन का अनिल दादा आणून? 7 किलो माझ्यासाठी आणजा म्हणा. माझ्यासाठी आणजा ना 4 किलो. मी जास्त काही नाही, 2 किलोचे चिप्स बनवीन आणि 2 किलोचे आलूचे पापड बनवीन म्हटलं. आता लेकरासाठी लागते ना हो खायला, तर म्हणून बनवीन म्हटलं. 4 किलो माझ्यासाठी आणजा. अनिल भाऊले सांग ना आणते. आणाले 5 किलोचे चिप्स बनवून घेईन म्हटलं, 2 किलोचे आपले पापड बनवून घेईन म्हटलं. आलूचे उपासाला लागते माय, चांगले लागते, लेकरही खाते मग. म्हणून म्हटलं मागच्या वर्षीचे लवकरच संपले व. काय म्हणताना ऐकणार नाही बाई चंदा राणीचा बाप. एक काम करतो, संध्याकाळी तू मला चिप्स पाडून देशील ना तेव्हा येचो. आणि तूच म्हणतो त्या मतानं ऐकते. मले म्हणून तुला अगाऊचा कारभार कोणा सांगितला असा म्हणून बाई तो माणूस. तूच म्हणतो ना देन ना आणून देते आणून घेऊन देते, तसं हे नाही म्हणा. पण मी म्हणलं ना तर अगाऊ जास्त त्याला भाव चढ. बाई अनिल भाऊ म्हणीन बापा, मीच म्हणीन येईन संध्याकाळी तुला चिप्स पाडू टाकाले. आणि म्हणीन बापा देन ना, पण आणू. देते हो देते, तुला आणून देणार नाही तर काय. आता तुझी भाषी मागणार आहे त्याच्या पोराले, तर देणच नाही का बाई? देन ना, काऊन नाही देन? देते, तुले देते माय. ते नाव घेते तुले नाही का? तुले चंदाबाई मस्त आहे म्हणते, स्वभावले तोंडावर बोलते म्हणते जे आहे ते. घुमणी नाही आहे, काही नाही, दाबून नाही ठेवत म्हणते काही मनात. अशी म्हणते बाई. तुला लावून मोठं घेते बाई माय नवरा. किती वेळा म्हणतो बिचारे तुले मी, अंता त्याले तुले. नवरा होईव तो बिचारे. बिमार पडली तर कोण नाही करा, ते नवराच करण ती आला. त्याले तुले कायले म्हणतो बिचारे. तुम्ही आम्हीच म्हणत जा ना माय. भल्ली कदर येऊन राहिली हो त्याचीवाली. कदर यायले त्याच्या समोर थोडी म्हणतो मी चंदा मागच म्हणतो अशी. त्याच्या समोर जर म्हणलं ना बाई चपलीनं मला मारायचाच होतो. सांग बरं, येशील का चिप्स पाडू लागले? सांग. येतो ना. किती वाजता पाडतं? जेवण खावणं झाल्यावर येतो त्या घरी मी आणि देतो पाडून. शिलून ठेवतो फक्त आलू. आणि नुसते चिप्सच बनवतो का? लाळ हे नाही बनवत आपले पापड? चिप्स बनवून घेतो. पोट्ट गिट्टा आहे तर नुसता तोडूच खाते. मग ते रावलेले आवडते चिप्स, तर चिप्स बनवून घेतो. आणि 2 किलोचे मग लागेच पापड बनवून शेवटी पहिले चिप्स तर बनवू दे मग. असं कर्ज मग. तसे बी नाही का, चिप्ससाठी मोठे आलू पाहिजे आणि पापडासाठी का नाही नसले मोठे तरी चालते. तसं कर्ज मग. मी बनवू लागतो बाई तू बनवू लागजो मला. रोशनी तर तिच्या पोरीच्या तिला वेळच भेटणार नाही.
आणि राहिली गोष्ट माझ्या भाषेत, आता तिचे 2 पेपर राहिले म्हणते, ते झाले का ते चालली जाईन तिच्या घरी. हा मग ते कायली येते, मग तुमचं लग्न झाल्यावरच येणार बाप्पा थेवाली. आमचं लग्न आता काय मायनं आणल्याचं काय डबल लग्न लावून देतं काय तू? आता काय लग्न करायची अजून इच्छा आहेस बिचारे? अहो त्या पोराचं आणि माझ्या भाषेचं म्हणलं लग्न झाल्यावरच येईन ना ती पोरगी. आता गेली तर कायली येईन, सगळी एक दिवस सगळीले येईन, आपल्यालाच जा लागेल तिकडं सगळीले, आणि मग डायरेक्ट लग्न झाल्यावर ते कायली येते मग आता. हो हो ते तर आहेच.